पोरं म्हणली आज पार्टी करायच्या. मग काय योगेश भाऊन घेतली गाडी आणि आम्ही चाललो दिवाड विकास शेठच्या फार्म हाऊसवर. वातावरण तर एक नंबर झालं होतं आणि पोरं पण कधी पोचतील असं झालं होतं पोरासने पण. मग काय गाडी सुद्धा आज की शाम बड़ी बोझल है. तिन्ही गाड्या लागल्या मग फार्म हाऊसवर. आबान तसं काही डागडुजी केली आणि चूल घालाय घेतली. मग बाकीच्यानी मग आपली घेतली कामं. कांदा चिरायला लाकडं. किंवा आमचा पैलवान मटण लागला आता धुवून घ्यायला. वातावरण एक नंबर. फार्म हाऊसची गेली ती लाईट आणि मग काय सगळा गोंधळ. विकास शेटना काय चैन पडेना. कधी एकदा लाईट लागतंय असं झालं होतं त्यांना. चुलीत फुकून फुकून आबान कशी तरी बाबा चूल पेटवली आणि मग जाळ लागला. हे दूर डोळं रडतोय का हसतोय कळलं घालतो. आणि काय मग आली लाईट. विकास भाऊ एकदम खुश. लाईटचा झगमगाट. आचारी लागला मग कामाला. योगेश भाऊ व्हेज बिर्याणी. मग लागली पोरं विक्रमची माप काढायला. मी मगाशी तुम्हाला अख्खी पुढे दिलेली. मी आता छाट्या देत नाही त्याला. त्याने काय चप तुला दिली. मला दिली भीक मागून माझ्याकडून खातो आणि काय चप तुला देतो. मी गायचं दिली मी एवढं पण म्हणलं. मी देत नाही. मिठातलं मटण तसं झालं तयार. जाळ पण चांगला लागला होता. मग म्हटलं जरासं पळीन हलवून घेऊया. मुकेश भाऊ आणि राजे कधी येतील असं झालं होतं. आणि मग खायला सुरुवात केली. हो हाय संभा प्याला की कोणाच्या बापाला ऐकत नाही. बच्चा उंची जास्त आणि अंग सड पातळ. सिद्धेश मनात येईल तेव्हा सुट्टी. आयात केलेला हेल्पर. अमित शांततेत कार्यक्रम. दया बिना सर्टिफिकेटचा वायरमॅन. मिस्त्री मार्गदर्शक. पार्टीचा स्पॉन्सर सर्वांचे लाडके भाऊ योगेश भाऊ. पार्टीचं नियोजन. मग काय बसली मैफिल. आणि पाणी आणि मटणावर दिला दणका. मग काय पोट गच्च भरलं. रस्सा झालता चरचरीत. भात बिर्याणी आणि भाकरी. पंगत बसली जेवायला. तुला काय मला. मग झाला परतीचा प्रवास सुरू. संभा भाऊ होता आज खुश. लईच लागला तर एन्जॉय करायला. मग काय चला घरला आणि झोपा.